थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी बघा, या वाटीने एक वाटी भरून इथे मी पोहे घेतलेत। आता पोह्याचं प्रमाण तुम्हाला किती रेसिपी म्हणजे कितपत बनवायची त्याच्यानुसार घ्या। तर सगळ्यात अगोदर पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि वरती बघा असं जरासं खराब पाणी दिसत असेल तर हे पाणी काढून टाकायचे आणि अजून दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये घालायचं आहे। दोन वेळा हे पोहे चांगले मी धुवून घेतलेत। यातलं सगळं पाणी काढल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालते आणि याच वाटीने एक वाटीभर पाणी यामध्ये घालायचे। आता काय करायचे, ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा बघा जरासा जाडसर मोठा रवा आहे। कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही इथे वापरू शकता, पण कच्चा रवा घ्यायचा आहे न भाजता। रोज रोज चपाती भाजीचा खरंच एखाद्या दिवशी कंटाळा येतो, मग अशा वेळेला नवीन काहीतरी असं वेगळं खावंसं वाटतं। त्यासाठी ना हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे। व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं। तर 5 मिनिटानंतर बघा जरासा घट्टपणा याला आलाय। रवा आणि पोहे यामध्ये सगळं पाणी हे मुरलेलं आहे। अगोदर जरासं पातळ मिश्रण होतं। मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थोडं थोडंसं मिश्रण वाटून घ्यायचे आणि वाटताना जर आवश्यकता भासली तर अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी यामध्ये घातलं तरी चालतं। तर अशा पद्धतीने बघा वाटण मी तयार केलेलं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता असं झाले। हे मिश्रण काढताना ना एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढायचं आणि बघा किती घट्टपणा आला याला, घट्ट झालेला आहे। अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातले कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण खूप चिकटलेलं आहे आणि ते वाया जाऊ नये म्हणून पाणी घालून नंतर ते पाणी यामध्ये घातलं। एकदम छान असं स्मूथ बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता यावरती मस्त असा तडका द्यायचा आहे। तडक्यासाठी मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालायचे 2 चमचे तेल आणि लक्षात ठेवा कधी पण आपण जेव्हा तडका तयार करतो तेव्हा तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर घालायची मोहरी। मोहरी चांगली तडतडल्यानंतर गॅस मी लगेच बंद केला आणि 1 चमचाभर यामध्ये जिरे घालायचे। तेल खूप गरम झालेलं असल्यामुळे गॅस बंद केलेला आहे। जिरे चांगले फुलले की इथे पहा मी थोड्याशा सुक्या मिरच्या घेतलेत आणि मिरच्या अशा कट करून म्हणजे मधून तोडून यामध्ये घालायच्या। खूप छान असा मिरचीचा फ्लेवर यामध्ये उतरतो, मस्त चव लागते एकदम। त्यानंतर आता गॅस मी ऑन केलाय। यामध्ये घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं आणि कढीपत्त्याची पानं बघा अशी मी मधून कट करून घातलेत। मिरची आणि कढीपत्ता सुद्धा चांगला कडून दिलेला आहे आणि आता गॅस मी पुन्हा एकदा बंद करते कारण हिंग घालायचे। गॅस बंद करूनच हिंग घालायचं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते। आणि मस्त असा गरम गरम तडका यावरती घालायचा आहे। अजून 2 महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत, पण त्या अगोदर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे। कढईमध्ये 1-1.5 ग्लास मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले। पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत पुढची तयारी करायची। एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं गोडं तेल लावायचं ताटाला। सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि मगाशी मी म्हटलं होतं की मिश्रणामध्ये महत्त्वाचा घटक घालायचा आहे, पण तो कधी जेव्हा असं पाण्याला उकळी येईल तेव्हा यामध्ये तो महत्त्वाचा घटक आपल्याला घालायचा आहे। तर सगळ्यात अगोदर मी घालते चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग अर्धा चमचा खाण्याचा सोडा कोणताही किंवा इनो तुम्ही वापरू शकता। खाण्याचा सोडा आणि मीठ व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं पाहिजे। अशा पद्धतीने चांगले 1-2-3 मिनिटं तरीच फेटत राहायचं याला। आणि आणखीन एक महत्त्वाचं, आपण जेवढं व्यवस्थित हे चांगलं मिक्स करू ना तेवढा छान असा पदार्थ आपला फुलून येतो।
पाण्याला चांगली उकळी आली. गॅसची फ्लेम थोड्या वेळाकरता मी जराशी कमी केली आहे आणि त्यानंतर ज्या ताटाला आपण तेल लावलं होतं ते ताट व्यवस्थित यावरती ठेवायचे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ शकता, पण सगळ्यांकडे स्टीमर असेल असं नाही, त्यामुळे मी एकदम साध्या पद्धतीने कढईवरती ताट ठेवून वाफवून तुम्हाला दाखवते. आता हे मिश्रण घालताना किती घालते पहा. अगदी थोडंसं मी अर्ध्या ताटापेक्षा पण कमी घातलेलं आहे, कारण जेव्हा हा पदार्थ फुलून वरती येतो म्हणजे फुगल्यासारखा होतो तेव्हा ताटाबाहेर यायला नको, यासाठी मिश्रण घालताना काळजीपूर्वक घालायचे आणि एकदम पॅक असं यावरती झाकण ठेवायचं आहे. आता गॅसची फ्लेम मी थोडीशी फास्ट करते आणि 5 ते 7 मिनिट यावरती झाकण ठेवून चांगलं हे वाफवून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं मिश्रण यामध्ये घातलं होतं तरीसुद्धा पीठ किती फुगून वरती आलेलं आहे. आता हे व्यवस्थित चांगलं वाफवून झालं आहे का नाही ते पाहायचं आहे. एखादा चाकूने नाहीतर चमच्याने असं चेक करायचं आहे. एकदम क्लीन चाकू निघतो आहे म्हणजेच व्यवस्थित चांगलं हे शिजलेलं आहे. तर आता मी गॅस बंद केला आणि थंड होण्यासाठी हे साईडला काढून ठेवायचे. थोडंसं थंड झाल्यासारखं वाटते तर कट होतं आहे का नाही व्यवस्थित बघायचे. आता कट करताना आपल्याला कोणता आकार हवा असेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने कट केले आणि मिश्रण गरम असल्यामुळे व्यवस्थित हे निघत नाही आहे. जेव्हा पूर्ण थंड होईल ना अगदी व्यवस्थित हे निघतं. आता जरा असं गरम असल्यामुळे थोडंसं खाली चिकटल्यासारखं होतं आहे आणि आता बघा हे पूर्ण असं थंड झालेलं आहे, अगदी व्यवस्थित निघते, खाली कोठेही चिकटलेले दिसत नाही आहे. आता हे खायचं कशाबरोबर असा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता यामध्ये दही पण घातलेलं आहे आणि वरून आपण फोडणी पण करून ओतली. अगदी असं नुसतं जरी खाल्लं ना तरीही खूप टेस्टी लागतं आणि तुमच्याकडे जर टोमॅटो सॉस असेल तर टोमॅटो सॉस बरोबर खावा किंवा नुसतं खावा नाहीतर दह्यासोबत खावा. खूप भारी चवदार लागते ही रेसिपी. मग तुम्ही नाश्त्यासाठी बनवा किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवा, कधीही तुम्ही बनवून आवडीने खाऊ शकता. सर्वांना नक्कीच आवडणार. तर मी एक तुम्हाला असा तोडून दाखवते. एकदम बघा असा स्पॉन्जी मऊ लुसलुशीत आपण ढोकळा बनवतो ना तशा पद्धतीने झालेला आहे. अगदी म्हातारी माणसे सुद्धा आरामशीर खातील. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.